नमस्कार मंडळी, हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही या पद्धतीने मस्त अशी चविष्ट आणि चमचमीत भाजी आणि त्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकरी करून तर पहा. न खाणारेही अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा घेऊन खातील. मग रेसिपीला सुरुवात करू. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. तर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. अशी थोडी कवळे देठासकट टाका, म्हणजे ग्रेव्ही सुद्धा छान घट्टसर होते. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक. आता यामध्ये काही मसाले घालायचे आपल्याला. गरम मसाला पाव चमचा, हळद चिमूटभर, 1 चमचा धने पावडर आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते. तर मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमच मिरची पावडर टाकली. मिक्सर झाकण लावते आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं मस्त व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही मिक्स भाज्या घ्यायच्या आहे. अशा प्रकारे या भाज्या घेतलेल्या आहे. तुम्हाला कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. यातली भाजी एखादी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा आणखी काही घालायची असेल भाजी तर तुम्ही ॲड करू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे भाजीसाठी, म्हणून साधारण 2 ते 2.5 पळ्या तेल गरम करून घेतलं. एक मीडियम साईजचा चमचा आणि तेल कडकडीत असं गरम झालं का त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण सगळे मसाले हे मसाला वाटत असताना टाकले म्हणून काही टाकायची गरज नाही. फक्त मसाला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. असा हा मसाला तेलामध्ये अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेतला. आता मसाला हा वाटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यालाही बराचसा चिटकतो, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी सुद्धा कढईमध्ये टाकायचं आहे मसाल्याचं आणि परतून घ्यायचं आहे. असं थोडंसं पाणी टाकलं ना, गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान अशी तरी सुटते आणि मसाला हा करपत सुद्धा नाही. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. गॅस मात्र अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याचा रंगही बदललेला आहे. मसाला असा हा भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. तरी अर्धवट मसाला हा अजून कच्चा आहे. मिक्स केल्यानंतर ह्या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहे ना, याआधी मी स्वच्छ निवडून घेतल्या आणि धुवून सुद्धा घेतलेल्या आहे. त्यानंतर ह्या घेतलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मात्र आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. आता या ठिकाणी अजिबात मोठा गॅस करायचा नाही. थोडासा मोठा केला तर सगळ्या भाज्या आणि मसाला हा करपेल. असं मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण 1 चम्मच मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा. मसाल्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशा या मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना हे गरमच पाण्याचा वापर करा. तर गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटापर्यंत गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर 3 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं. तुम्ही पाहू शकता मस्त भाजीचा रंग बदललेला आहे आणि तरी सुद्धा सुटलेली आहे. त्यासोबतच ह्या ज्या भाज्या होत्या ह्या कच्च्या घातलेल्या होत्या आपण. भाज्या सुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला एखादी दाणे दाबून सुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता वालाचे दाणे आणि हे वाटाण्याचे दाणे सुद्धा मस्त शिजलेले आहे. त्यासोबतच सगळ्या भाज्या मस्त मऊ झालेल्या आहेत. त्यानंतर भाजी कितपत आपल्याला पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळतं कडकडीतच पाणी घालायचं आहे भाजीमध्ये. गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी चवीला छान लागते. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे साधारण 1 ते 1.5 ग्लास. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे. म्हणजे भाजीला मस्त रंग येतो आणि तरीही छान येते. वरतून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त चमचमीत आणि झणझणीत अतिशय चविष्ट आणि अगदी मोजक्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीची आपली ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे.
तर अशी ही भाजी प्रामुख्याने भोगीच्या दिवशी बनवली जाते. हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या उपलब्ध असतात. तुम्ही केव्हाही ही भाजी बनवू शकता. चवीला मस्त अशी लागते. या भाजीसोबत भाकरी, चपातीही तुम्ही खाऊ शकतात आणि बाजरीची भाकरी तर चवीला अप्रतिमच लागते. म्हणून मी बाजरीची भाकरी तुम्हाला बनवून दाखवते. पीठ घेतलेलं आहे बाजरीचं, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं आहे. भाकरीच्या पिठामध्ये पाणी घालताना अगदी थोडं-थोडं पाणी घालूनच असा याचा उंडा करून घ्यायचा आहे. तर भाकरीचं हे जे पीठ आहे चपातीप्रमाणे आपल्याला सैलसर मळायचं नाही, तर थोडंसं घट्टसर मळायचं आणि त्यानंतर मग अगदी थोडं-थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. तर हा जो उंडा आहे साधारण 2 भाकरींचा उंडा झालेला आहे. अर्धा उंडा घेते, त्यामध्ये 1 भाकर करते आणि अर्ध्या उंड्याचं नंतर करून दाखवते. अशा प्रकारे अगदी थोडं-थोडं हाताला पाणी लावत घेते आणि हे पीठ भाकरीचं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. असं पीठ साधारण 1 मिनिटापर्यंत हे मळून घ्यायचं आहे. त्यामुळे ना भाकरी मस्त अशी मऊ येते. अगदी थोडं-थोडंच पाणी लावून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त पेढ्यासारखं हे जे पीठ आहे अगदी मऊ आणि सॉफ्ट होते. आता पाहू शकता हाताला अजिबात चिटकत नाही. त्यानंतर आता भाकरी बनवायला सुरुवात करूया. थोडासा लांबट केला, त्यानंतर त्याला चपटा केलेला आहे. हाताला पुन्हा अगदी थोडंसं पाणी लावते आणि हातावरती असा हा भाकरीचा उंडा फिरून घ्यायचा आहे. म्हणजे याला आपण छोटीशी पारी म्हणू शकतो. अशी चकरी झाल्यानंतर खाली ताटामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि ताटामध्येच ही भाकरी मी तुम्हाला थापून दाखवते आणि हाताने थापवायची आहे. तर अशा प्रकारे एका हाताने किंवा दोघी हाताने सुद्धा तुम्ही थापू शकता. जोपर्यंत भाकरी लहान असते तोपर्यंत एका हाताने थापा. त्यानंतर थोडी मोठी झाली का हाताला अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे. म्हणजे भाकर अशी छान गोलाकारामध्ये ती फिरवली जाते. काठ सुद्धा व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे. तर भाकर ही थापून झालेली आहे. थोडीशी आपल्याला आणखी थापायची आहे, म्हणून भाकरीला थोडंसं तीळ लावून घेते. भोगीच्या दिवशी प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीला अशा प्रकारे तीळ लावली जाते आणि मग ती भाकर बनवली जाते. हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलं म्हणजे तीळ छान अशी ही दाबली जाईल. तुम्ही पाहू शकता. हे पीठ आपण मस्त असं मळून घेतलेलं आहे. त्यामुळेच कितीही पातळसर ही भाकरी केली तरी सुद्धा मस्त थापली जाते. भाकरी ही थापून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. एकदम पातळसर अशी ही भाकर आहे. तव्यावरती टाकते. अशी मस्त मोठीच आणि पातळसर ही भाकर तव्यावरती टाकलेली आहे. खालच्या बाजूने पाणी लावायचं आहे पिठाच्या बाजूने आणि असं पाणी हे कोरडं झालं का भाकर ही पलटून घ्यायची आहे. आता खालची बाजू सुद्धा मस्त अशी शेकू द्यायची आहे आणि त्यानंतरच मग भाकर पलटून शेकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात. भाकर मस्त अशी फुलत आहे. छान टम्म अशी फुगलेली आहे भाकर. भाकरी ही शेकून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही पूर्ण पोपडा भाकरीचा हा निघेल अशा पद्धतीची भाकरी झालेली आहे. अशी गरमागरम भाकरी आणि त्यासोबतच मस्त अशी ही मिक्स भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही देखील नक्कीच करून पहा. अशाच पद्धतीने बाकीच्या भाकरीही मी बनवून घेतलेल्या आहे. आता मी ताट लावते. हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ह्या येत असतात. तुम्ही नक्कीच हिवाळ्यामध्ये ही अशी भाजी आणि मस्त बाजरीची भाकरी करून पहा. भोगीलाच का तुम्ही नेहमी सुद्धा अशाच पद्धतीची भाजी बनवून बऱ्याच वेळा बनवून खाऊ शकतात. मस्त लागते आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.